पुस्तक दुर्दम्य भाग 67. बळवंतरावांच्या हातात भगवद्गीता होती आणि ते त्या ग्रंथाकडे लक्षपूर्वक पाहत होते. समोर बसलेल्या वासूकाकांना ते म्हणाले, ही गीता दामोदर पंतांनी माझ्याकडून मागून नेली. आणि ते हातात घेऊन तो धैर्यानं फासावर चढला. मिल अगर स्पेन्सर कितीही विद्वान असले तरी त्यांचा एखादा ग्रंथ हातात घेऊन कोणी हिंदू फासावर चढला नसता. खरोखर या ग्रंथाचा हिंदू मनावर फार मोठा प्रभाव आहे. ती एक मोठी शक्ती आहे. तिचा उपयोग देशकार्यासाठी केला पाहिजे. वासूकाका हसले. ठीक ठीक, म्हणजे गीता सांगणाऱ्या भगवंताला देखील तुम्ही देशकार्याला जुंपणार म्हणायचे. अहो, भगवंतच काय, उद्या सैतान जरी माझ्या तडाख्यात सापडला तरी मी त्याला देखील कामाला लावीन. सैतानाची शक्ती देखील काही थोडी थोडकी नाही. बरं, ते असो. दामोदर पंतांचे दोघे बंधू सरकारच्या तावडीत अजून सापडलेले नाहीत. त्यांची काय बातमी? त्या दोघांना कर्नाटकात विसर हल्लीला नेऊन ठेवले आहे. सरकारला त्यांचा अजून पत्ता लागलेला नाही. ते सुरक्षित आहेत. बळवंतरावांना हे ऐकून फार संतोष वाटला. माधवराव नामजोशांची उणीव तुम्ही मला यत्किंचितही भासू देत नाही. त्या दोघा बंधूंना आपण पाठीशी घातलं पाहिजे. ब्रुईन साहेबाचं नाक मोठं तीक्ष्ण आहे, तेव्हा त्यांना एका जागी न ठेवता सारखे हलवीत राहिले पाहिजे. माझा असा विचार होता की त्या दोघांना विष्णुपंत छत्र्यांच्या सर्कशीत भरती करायचं, म्हणजे ते सारखे फिरतच राहतील. पण सर्कस बघायला अनेक साहेब लोक आणि आपल्यातले अधिकारी येत असतात, त्यामुळे ते दोघे पकडले जाण्याची शक्यताही अधिक. पण त्याहूनही त्या दोघांना परदेशी रवाना करायचं असेल तर गुपचूप विष्णुपंतांच्या सर्कशीबरोबर पाठवून देता येईल. वासुदेवरावांनी आपली चतुर योजकता बळवंतरावांच्या पुन्हा एकदा प्रत्ययाला आणून दिली. अहो, पण यात धोका आहे. तो पत्करायला तुमचे विष्णुपंत तयार आहेत का? त्यांचा व्यवसायच मुळी धोक्याचा आहे. वाघसिंहाशी गाठ, वासूकाकांनी हसून उत्तर दिले. तो धोका विष्णुपंत रोज पत्करीत असले म्हणून हा धोका पत्करतीलच अशी खात्री देता यायची नाही. लढाईत जीव गमवायचा धोका पत्करणारा शिपाई नोकरी गमावू नये म्हणून वरिष्ठांकडून अनेक अपमान सहन करतो. मनुष्य स्वभाव हा मोठा विचित्र असतो. दामोदरपंत चाफेकरांचीच गोष्ट पहा ना. देशासाठी प्राण द्यायची त्याची तयारी, पण ब्रुईन साहेबानं गोड बोलून आमिष दाखविली, त्यावर भाळला आणि भलतेच कबुली जबाब देऊन बसला. नाहीतर कोर्टाला त्याला फाशीची शिक्षा देता आली नसती. बळवंतरावांनी मनुष्य स्वभावाचे अवघड गणित वासूकाकांच्या पुढे मांडले. या ब्रुईन साहेबाचा अंदाज काही लागत नाही. तुमच्या बाबतीत त्याची वर्तणूक चांगलीच म्हटली पाहिजे. पण दामोदर पंताला मात्र त्याने फसवून नाहक फासावर चढविले. मलाही त्याने गोड बोलण्याने फसविण्याचा प्रयत्न केला आणि मी हा असा फसणारा नाही हे त्याच्या ध्यानात आले तेव्हा मात्र तो खरोखरीच माझ्याशी चांगुलपणाने वागला. जणू तो माझी परीक्षाच पाहत होता. म्हणून सांगतो काय की मनुष्य स्वभाव मोठा विचित्र असतो. ब्रुईन साहेब चांगलाही आहे आणि वाईटही आहे. त्याच्या वाईटपणाचा आपल्याला उपसर्ग होऊ न देता त्याच्या चांगुलपणाचा आपल्या कार्यासाठी उपयोग करण्यात आपलं कौशल्य आहे. बळवंतराव जणू सुई दोरा घेऊन बसले होते आणि दिसेल तो मणी आपल्या देशकार्याच्या सुईत ओवीत होते. वासूकाका स्वतः मोठे धोरणी व वस्ताद होते, पण त्यांना देखील बळवंतरावांच्या या सूक्ष्म दृष्टीचे कौतुक वाटले आणि ते सद्गदित होऊन म्हणाले, बळवंतराव, ते कौशल्य तुमच्यापाशी अगदी पुरेपूर आहे. हे बोलणे ऐकून बळवंतरावांना बरे वाटल्याशिवाय राहिले नाही, पण ते समाधान निग्रहाने बाजूला सारून ते म्हणाले, पण तुमचे विष्णुपंत जरी धोका पत्करायला तयार असले तरी दामोदर पंतांच्या बंधूंना त्यांच्या सर्कशीत ठेवणं मला इष्ट वाटत नाही. कारण सर्कशीतला मनुष्य म्हटला म्हणजे अगदी नित्य हजारो लोकांच्या दृष्टीस पडणार. त्यापैकी कोणाला ना कोणाला तरी शंकाही येणारच. शिवाय दामोदर पंतांच्याच प्रमाणे त्यांच्या बंधूंना देखील पोच अंमळ कमीच. मलाही तसंच वाटलं म्हणून मी त्या दोघांना तिकडे कर्नाटकातच ठेवलं आहे. मात्र विष्णुपंत त्यांना आपल्याकडे ठेवून घ्यायला तयार होते. हे तुमचे विष्णुपंत मोठे धाडसी दिसतात. त्यांची एकदा भेट घेतली पाहिजे. वाघसिंहांना
जरबेट ठेवणारा माणूस म्हणजे विशेषच असला पाहिजे. बळवंतरावांनी विष्णुपंत छत्र्यांना सुईत ओवण्याची तयारी केली. तेच तुमच्या भेटीला येणार आहेत. केसरीच्या संपादकाला पाहावं असं त्यांच्याही मनात आहे. मलाही पोलीस पकडतील ही धास्ती वाटत होती तेव्हा मी 4-6 महिने त्यांच्या सर्कशीबरोबरच गावोगाव हिंडत होतो. आपल्या व्यवसायानिमित्त गावोगाव हिंडून हजारो माणसांना खेळ दाखविणारा हा मनुष्य अनेक प्रकारे आपल्या उपयोगी पडण्यासारखा आहे. त्यांचा आणि आपला संबंध जुळून यायला हवा. पण त्यांना मात्र सांगा हो की आमचा केसरी डरकाळ्या फोडत असला तरी तो केवळ कागदीच आहे. बळवंतरावांच्या विनोदात विषण्णतेची एक सूक्ष्मशी छटा होती. वासूकाका हसून थोडा वेळ गप्प राहिले आणि मग म्हणाले, तुमच्या गैरहजेरीत नरसोपंतांनी केसरी पुष्कळसा मवाळ करून टाकला आहे खरा. आमचे नरसोपंत अंमळ सौम्य प्रकृतीचे आहेत. तिखटपणा त्यांना जमत नाही आणि रुचतही नाही. तेव्हा आपल्या स्वभावाप्रमाणे त्यांनी वागावं हे साहजिकच आहे. बळवंतरावांनी नरसोपंतांना सावरले नाही, अगर दूषणही दिले नाही. अहो, पण नरसोपंतांनी आपल्या स्वभावानुसार केसरी चालवून कसं चालेल? केसरीचा म्हणून काही स्वभाव आहे ना, त्यानुसार केसरी चालायला हवा. वासूकाकांनी आपली तक्रार अधिक स्पष्ट स्वरूपात मांडली. नरसोपंतांनी आपलं धोरण व्यवस्थितपणे सांभाळलं असं दिसत आहे. प्रसंगी त्यांनी कडक टीकाही केली आहे. पण एकंदरीत त्यांचा कल सौम्यपणाकडेच आहे हे खरं. आणि माझ्या गैरहजेरीत त्यांनी केसरी अशा प्रकारे चालवला हे एकंदरीत इष्टच झालं. त्यांनी जहालपणा दाखवून पत्र बंद पडली असती तर इष्ट झालं नसतं. जहालपणा देखील काळ वेळ पाहूनच दाखवायचा असतो. उगीच रजपुतांसारखं अततायी शौर्य दाखविण्यात काय अर्थ आहे? पण नरसोपंतांची मजल इतक्या थराला गेली की त्यांना गोपाळराव गोखल्यांवर देखील कडक टीका केलेलं खपेना. वासूकाकांच्या मनातील सात्विक संताप त्यांच्या स्वरात उतरला. पहिल्यापासून ते आपल्या चळवळीत नसल्यामुळे त्यांच्या अंगी कट्टरपणा आलेला नाही आणि राजकारणाचं गणितही त्यांना उमगलेलं नाही. न्यायाधीशाच्या भूमिकेवरून राजकारण करता येत नाही आणि अंमळ धक्काबुक्की केल्याशिवाय चळवळीला जोम येत नाही हे त्यांना कळत नाही. पण माणूस हुशार आहे, कामसू आहे आणि नेकीचा देखील आहे. इतपत्री माणसं आपल्याला कुठे मिळत आहेत? बळवंतरावांना आपल्या कार्यासाठी असंख्य माणसांची गरज होती. त्यांच्या भोवती जरी हजारो माणसे जमा होत असली तरी कार्यकर्त्यांची उणीव त्यांना स्पष्टपणे दिसत होती. परंतु नरसोपंतांच्या या वृत्तीमुळे आपल्या पक्षातील मंडळी नाराज झाली त्याचं काय? कृष्णाजीपंत खाडीलकर मनातून चांगलेच रागावलेले आहेत आणि शिवरामपंतांनी तर स्वतःचं स्वतंत्र काळपत्र सुरू केलं आहे. त्या पत्रात ते असा जळजळीत मजकूर लिहितात की लोकांच्या त्यांच्यावर नुसत्या उड्या पडत असतात. काळपत्रानं लोकांच्या मनावर विलक्षण मोहिनी घातली होती खरी. सरकारच्या पक्षाची माणसे देखील काळ चोरून वाचत असत. शिवरामपंतांचे विचार पहिल्यापासून काहीसे वेगळे आहेत. कधी न कधी त्यांचा सवता स्वभाव हा व्हायचाच होता. तेव्हा एकंदरीत झालं ते ठीकच झालं. आता त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना कार्य करता येईल. इथे बळवंतराव थांबले आणि मग हसून पुढे म्हणाले, पण आमची ही जहाल मंडळी वेगळं पत्र काढून थांबली हेच विशेष. मला वाटत होतं की सशस्त्र क्रांती करून त्यांनी एव्हना महाडला स्वतंत्र राज्यही स्थापन केलं असेल. हे ऐकून वासूकाका हसले. ही मंडळी अंमळ उतावळ्या स्वभावाची आहेत हे खरं, पण असं काहीतरी धाडस केल्याशिवाय कार्यसिद्धी होईल असं मलाही वाटत नाही. राजकारणात साहस हे अवश्य हवं, पण जिथं राष्ट्राचं राजकारण तर साहसाशिवाय चालूच शकणार नाही. पण साहस किती आणि केव्हा करायचं त्याचं देखील एक अवघड गणित आहे. ते या मंडळींना कळलं आहे असं मला वाटत नाही. पण याबाबतीत मला वाद घालायचा नाही. ती मंडळी देखील देशकार्य करीत आहेत. त्यांच्या मार्गानं त्यांनी कार्य करावं. त्यात त्यांना यश आलं तर ते आपल्याला नको आहे असं थोडंच आहे. बळवंतराव विचारमग्न झाले. देशकार्याचे अवघड गणित ते पुन्हा आपल्या मनाशी मांडून पाहत होते. मग काही वेळ अन्य विषयांवर बोलणे झाल्यावर जाता जाता वासूकाका म्हणाले, आता केसरीचे सगळे पैशांचे व्यवहार इकडे केसरी कचेरीत धोंडोपंतच पाहतात. एका परीनं हे ठीकच झालं. एका जबाबदारीतून मी मुक्त झालो. बळवंतराव क्षणभर स्वस्थ राहिले आणि मग वासूकाकांच्या नजरेला त्यांनी नजर भिडवली.
पैशाच्या व्यवहाराची व्यवस्था धोंडूनं काय केली असेल ती असो, पण तो सगळा पैसा अखेर देशकार्याच्या खात्यातच जमा व्हायचा आहे आणि याबाबतीत तुमचं खातं आणि आमचं खातं कधीच वेगळं व्हायचं कारण नाही. स्नेहाची आणि निष्ठेची सैल झालेली गाठ पुन्हा घट्ट झाली. देशकार्याच्या खात्यात एका मोठ्या रकमेची भर पडली. वासूकाका निघून गेल्यावर काही वेळाने धोंडोपंत जेव्हा बैठकीत आले तेव्हा बळवंतराव हसून त्यांना म्हणाले, एकंदरीत आमच्या मंडळीत देखील जहाल आणि मावाळ असे 2 पक्ष पडलेले दिसतात. ठीक आहे, या दोन्ही पक्षांच्या मंडळींचा माझ्या कार्यासाठी मला उपयोग होणार आहे. धोंडोपंत त्या विषयावर काहीच बोलले नाहीत. आता उठून 4 घास खावे आणि अंमळ विश्रांती घ्यावी असे त्यांनी आपल्या मामांना अदबीने सुचविले आणि आश्चर्य म्हणजे बळवंतरावांनी त्यावेळी त्यांचे ऐकले.